हेडलाईन्स नंतर मुंबईकरांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांवरील पाणी कायम राहणार आहे। दुपारी टँकर असोसिएशन आणि केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची बैठक संपली आहे, मात्र बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघालेला नाहीये। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत ही बैठक झाली, पण तोडगा निघालेला नाहीये। टँकर असोसिएशनची स्वतंत्र बैठक होणार आहे, यामध्ये तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा टँकर असोसिएशन सोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते। यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ठाकरे गटानं काय इशारा दिलेला आहे आपण पाहूया। चांगल्या पद्धतीनं मार्ग केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी काढलेला आहे। यावेळेला महापालिकेचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि जी जलशक्तीची NOC लागते त्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं नेटवरनं ॲपच्या माध्यमातून आपण जर अर्ज पाठवलात तर तात्काळ परवानगी देण्याची व्यवस्था जलशक्ती मंत्रालयानं केल्याची माहिती माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली। जो काही 2 दिवसाचा संप हा आणि पुकारलेला किती दिवस चालेल मला माहिती नाही। मी काल पण विनंती केली होती, आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे, मुख्यमंत्र्यांकडे एक अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा। कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचा मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे, तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे। तसंच जर पाहायला गेलं तर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच। खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत, गढूळ पाणी घरी येत आहे, काही ठिकाणी दूषित पाणी, गढूळ पाणी ह्याच सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे। आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात, कदाचित आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशनने पाणी देणं बंद